Hello students, good evening. Once again with a new lecture. Today we are going to think on or we are going to discuss about how to solve problem on final accounts. लक्षात घ्या बाळांनो, कोणताही प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल, we must have pattern, we must have sequence. कारण सी अंडरस्टँडिंग सॉल्विंग दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु ज्याला अंडरस्टँड होतं तोच सॉल्व करू शकतो. बट ड्यूरिंग दिस प्रोसेस वी विल नीड सिक्वेन्स. सो टुडे आय एम गोइंग टू डिस्कस हाउ टू सॉल्व प्रॉब्लेम ऑन फायनल accounts. See, I have written few steps on the board. See, what is the first step? Please tell me. Our first step is काय? Read problem carefully. म्हणजे ज्याही वेळा एक्झाम मध्ये फायनल अकाउंटचं गणित विचारलं जातं, आपल्याला काय करायचंय, तर we need to read the given problem carefully. कारण see, every year it's our experience that students like final accounts. Students are very excited while solving the problems. Why? Because they study a lot final accounts आणि त्यांच्या आवडीचा हा चॅप्टर असतो, कारण त्याला वेटेजही तसंच जास्त एक्झाम मध्ये आहे. सो आपली पहिली स्टेप काय सांगा लवकर, रीड प्रॉब्लेम केअरफुली. इथं मी केअरफुलीला 2 अंडरलाईन करतो. सी, इफ यू रीड प्रॉब्लेम परफेक्टली, करेक्टली और केअरफुली, यू विल कम टू नो व्हॉट इज द गिवन प्रॉब्लेम, व्हॉट आय नीड टू डू. माझ्या स्टेप्स कशा असायला पाहिजेत, हाऊ एम आय गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, हे सगळं लक्षात येतं व्हेन वी रीड प्रॉब्लेम केअरफुली. Students make so many silly mistakes. पहिली मिस्टेक काय, दे डोंट रीड द प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेमचा क्वेश्चन वाचतात आणि डायरेक्ट आखायला सुरुवात करतात. डोंट डू दॅट. यू हॅव टू लर्न हाऊ टू कंट्रोल एक्साइटमेंट. एक्साइटमेंट कशी कंट्रोल करायची ना, पहिल्यांदा शिकून घ्या. सी, हाऊ विल यू इन्क्रीज युअर विल यू कंट्रोल युअर एक्साइटमेंट. ट्राय टू बी पेशंट or try to be silent at least for 10 minutes every day. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरात देव आहे, देवाला एकदा विनंती करायची असते, रिक्वेस्ट करायची असते. काय, माय माइंड शुड रिमेन्स काय म्हणूयात आपण, स्टेबल. माझं माइंड जर स्टेबल राहिलं तर आय कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम विच अरायझेस इन माय लाईफ. एनी प्रॉब्लेम, नॉट ओनली फायनल अकाउंट्स. आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकता इफ युअर माइंड इज स्टेबल. सो लेट अस फोकस विथ द स्टेप्स. रीड प्रॉब्लेम केअरफुली. तुमच्या एक्झाम मध्ये आलेला प्रॉब्लेम तुम्ही केअरफुली वाचा, लक्ष देऊन वाचा. व्हेनेवर यू स्टार्ट रीडिंग युअर प्रॉब्लेम यू विल गेट एक्साइटेड, सेल्फ एक्साइटेड. का, मला येतंय असं करू नका. बी कूल. तुम्हाला येत जरी असलं ना तरी बी कंट्रोल इज इम्पॉर्टंट. पुढे, राईट आन्सर्स बाय पेन्सिल. काय करा, क्वेश्चन पेपर वरती तुमचं नाव लिहा, तुमचा नंबर लिहा. सो दॅट व्हॉट विल हॅपन, नोबडी विल टेक युअर क्वेश्चन पेपर. का, तुम्ही लिहिलंय. अँड कमिट दॅट सुपरवायझर दॅट इफ माय पेपर गेट्स डिस्प्लेस्ड और गेट टू एनी वन अदर पर्सन और एनी स्टुडंट, देन यू कॅन ट्रीट मी एज अ कॉपी, बिकॉज आय एम नॉट गोइंग टू कॉपी. इट्स माय हॅबिट. आय एम गोइंग टू राईट आन्सर्स ऑन माय पेपर. इज इट राईट? आणि असं लाईट लिहा ना, खूप डार्क लिहू नका की जेणेकरून ते दुसऱ्याला दिसेल वगैरे वगैरे लाईक दॅट. पण प्रॉब्लेम सोडवायचे म्हणजे उत्तरं लिहावीच लागतील. नाउ लेट अस सी नेक्स्ट वन. पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचतोय. फर्स्ट स्टेप इज ओव्हर, रीड द प्रॉब्लेम. सेकंड, राईट द आन्सर्स. स्टेप्स माहिती असल्याशिवाय प्रॉब्लेम सोडवता येणार नाहीये बाळांनो. सो माइंड अप दी स्टेप्स. कोणताही प्रॉब्लेम आला की काय करायचंय हे माहिती असलं पाहिजे. सी, आई स्वयंपाक छान बनवते का, शी नो स्टेप्स हाऊ टू प्रिपेअर. तिला सगळ्या स्टेप्स माहिती असतात, त्यामुळं ती एकदम छान स्वयंपाक करते. तसंच आहे, तुमचा प्रॉब्लेम छान कधी होईल,
when you know all steps about how to solve problem. So first step, वाचा. Second, write answers by pencil on your page or on your let us say booklet असेल तर booklet आणि एक्झाम मध्ये असेल तर क्वेश्चन पेपर. नाव फॉर ट्रायल बॅलन्स ॲज वेल ॲज ॲडजस्टमेंट, म्हणजे उत्तर जी लिहायची आहेत ना ती ट्रायल बॅलन्सची तर लिहायची आहेत. वी नीड टू राईट आन्सर्स ऑल्सो फॉर ॲडजस्टमेंट्स. एखादी ॲडजस्टमेंट येत नसेल, थांबा, वेट करा, येईल तुम्हाला. तुम्ही एवढं सोडवलेलं असताना, एवढं काम केलेलं असताना आपोआप येतं, लक्षात घ्या, आठवतं. कारण एक्साइटमेंटमध्ये बरेचदा असं पण होतं, कधी कधी कन्फ्यूज व्हायला होतं एखादा आयटम, म्हणजे सगळे येत असतात, एखादा आयटम आपल्याला शुअर नसतो. सो बी स्टेबल. येणार आहे पेपर 3 तासाचा आहे. इट्स नॉट अ गेम ऑफ 20 मिनिट्स और 10 मिनिट्स. म्हणजे एखादं उत्तर येत नाही म्हणून घाबरून जायची गरज नाही आहे. स्टेबल ठेवा स्वतःला. मग ट्रायल बॅलन्स आणि आन्सरशी उत्तरल्या. ट्रायल बॅलन्स मध्ये प्रत्येक आयटमला नेहमी किती इफेक्ट असणार आहे? 1 इफेक्ट असणार आहे. ॲज वेल ॲज ॲडजस्टमेंटला मात्र किती इफेक्ट असणार आहेत? 2 इफेक्ट्स असणार आहेत. प्रत्येक प्रॉब्लेमला 5 ते 6 ॲडजस्टमेंट नक्की असणार आहेत. एखादी ॲडजस्टमेंट सेल्फ एव्हिडंट सुद्धा असू शकणार आहे. म्हणजे एक तर ट्रायल बॅलन्स, 2 तर ॲडजस्टमेंट्स विच आर बिलो द ट्रायल बॅलन्स, आणि तिसरं आहे ते म्हणजे सेल्फ एव्हिडंट ॲडजस्टमेंट. वाचा, शोधा, उत्तर लिहा. कळतंय का? नेक्स्ट, मेक स्टार्स. बघा, स्टार्स करायचे. काय करायचे? स्टार. स्टार 3 प्रकारचे आहेत. एक काहीतरी असलं ते दिवाळीतला स्टार तुम्ही करता तो. यू कॅन मेक ॲस्टेरिक मार्क, तो असा असतो, ॲस्टेरिक मार्क करू शकता, किंवा यू कॅन मेक लाईक दिस ऑल्सो. यू कॅन मेक टिक मार्क ऑल्सो. आता ते वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करतात. मला ॲस्टेरिक मार्क आवडतो. दिस इज माय साइन विच आय जनरली यूज वाईल सॉल्विंग प्रॉब्लेम्स. मला ॲस्टेरिक आवडतं, स्टार पण आवडत नाही आणि टिक मार्क पण आवडत नाही. बरोबर आहे. सो नेक्स्ट, ड्रॉ अकाउंट्स. मी शिकवणार तुम्हाला आज हाऊ टू ड्रॉ अकाउंट्स, आपण शिकणार आहोत. बिफोर दॅट, बरं, ड्रॉ अकाउंट्स. अकाउंट्स ड्रॉ करायची म्हणजे नक्की काय करायचं? ट्रेडिंग अकाउंट बनवा. किती बनवा? 14 लाईन्स बनवायचं. सी, A4 नोटबुकला जनरली 28 लाईन्स वगैरे असतात. 28, 30, आता डिपेंड्स तुम्ही कोणत्या पद्धतीची नोटबुक वापरताय वगैरे वगैरे. सो जनरली 28 तर नक्की असतात. 28, 30, 31 पण असतात काही लोकांकडे. सो दॅट इज नॉट द बिग इश्यू. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करायचंय ज्याला 14 लाईन्स असल्या पाहिजेत. पाठ पाहिजे आपल्याला, अक्षरशः पाठ. कारण मला जे बनवायचं आहे ना त्याचे सायझेस मला जर माहिती असतील, आय कॅन व्हेरी इझिली गो हेड. म्हणजे गिचमिड होणार नाहीये, घाणेरडं काम होणार नाहीये. बरोबर आहे. मला कोणताच प्रॉब्लेम अराईज होणार नाहीये प्रॉब्लेम सोडवताना जो माझ्या याच्याशी कनेक्टेड नाहीये, कशाची? प्रेझेंटेशनशी कनेक्टेड नाहीये. सो यू हॅव टू फोकस ऑन प्रेझेंटेशन. सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सी, वी आर गोइंग टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड P&L कंबाईन. म्हणजे आपण जे बनवणार आहोत ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंट हे कंबाईन बनवणार आहे. सो पहिल्या पेजवरती तुमचं ट्रेडिंग अकाउंट येईल, लगेच त्यालाच आपण कंटिन्यूड करणार. काय म्हणून? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून. अँड दॅट कॅन बी, कसं लिहिलं इथं? हाफ बिलो ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे त्याच पेजवरती हाफ पार्ट येणार आहे आणि न्यू पेजवरती हाफ पार्ट येणार आहे. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? बरोबर आहे. देर आफ्टर ड्रॉ कॅपिटल अकाउंट. आता सेकंड पेजवरती, म्हणजे पहिल्या पेजवरती काय? ट्रेडिंग आणि P&L. बरोबर आहे. ट्रेडिंग आणि P&L कुठे आहे? फर्स्ट पेजवरती आहे. फर्स्ट पेज काय असणार आहे तिकडं? ट्रेडिंग पण असणार आहे, P&L पण असणार आहे. सेकंड पेजवरती काय असेल रे बाळांनो? सेकंड पेजवरती सुद्धा वरच्या बाजूला P&L आणि लास्ट साईडला बॅलन्स शीट, सॉरी कॅपिटल अकाउंट. 2 पेजेस गेले. फर्स्ट पेज ट्रेडिंग अँड P&L, सेकंड पेज P&L अँड कॅपिटल. माइट बी आपल्याला सेकंड पेजचं P&L लागणार सुद्धा नाही, पण आपल्याकडे प्रोव्हिजन असायला पाहिजे. बिकॉज वी डोंट नो हाऊ मच स्पेस विल रिक्वायर. आणि तेवढं डीप मध्ये जाण्याची गरज
नाही, मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट. पहिल्या पेजवरती ट्रेडिंग पी एंड एल, सेकंड पेजवरती पी एंड एल आणि खालच्या बाजूला कॅपिटल. कॅपिटल अकाउंट किती लाईन्स असलं पाहिजे? 14 लाईन्स. हे तुम्ही 16 लाईन्स पण करू शकता. यू कॅन हॅव 16 लाईन्स ॲज वेल. छान दिसतं, काही गिचमिड होत नाही, काय म्हणतात त्याला, चार्जेसही लागत नाहीत, कारण आपण भरपूर पैसे बोर्डाला दिलेले आहेत. सो यूज द पेज किंवा नोटबुक ज्या काय असतील फुल फ्लेज वापरा, काही प्रॉब्लेम नाही, काळजी करायचं कारण नाही अजिबात. नाउ नेक्स्ट, ड्रॉ बॅलन्स शीट ऑन न्यू पेज. सो दिस इज अबाउट थर्ड पेज. म्हणजे आता आपण थर्ड पेज वरती पोहोचलोय. थर्ड पेज वरती काय बनणार आहे सांगा लवकर? बॅलन्स शीट सपोर्टेड बाय नोट ऑफ आरडीडी. सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू वर्क. मग काय दिलंय? ड्रॉ कॅपिटल अकाउंट 14 लाईन्स, ड्रॉ बॅलन्स शीट ऑन न्यू पेज, नवीन पानावरती बॅलन्स शीट घ्या. राईट फॉर्म्युला ऑफ आरडीडी ऑन 6th लाईन. कुठल्या लाईन वरती ड्रॉ करायचं, कुठल्या लाईन वरती लिहायचा फॉर्म्युला? फॉर्म्युला काय असतो? आरडीडी इज इक्वल टू ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. ओल्ड बॅड डेट्स कुठं असतील? ट्रायल बॅलन्स. न्यू बॅड डेट्स कुठं असतील? ऍडजस्टमेंट्स. न्यू आरडीडी कुठं सापडतील? न्यू ऍडजस्टमेंट. अँड लास्ट ओल्ड आरडीडी कुठं असतील? ट्रायल बॅलन्स. काय सांगितलं? ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. ओल्ड बॅड डेट्स ट्रायल बॅलन्स, न्यू बॅड डेट्स ऍडजस्टमेंट. बरोबर आहे? न्यू आरडीडी ऍडजस्टमेंट, ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स. समजते का तुम्हाला? सो दिस इज आवर फॉर्म्युला. हा आपला फॉर्म्युला असणार आहे. नाव पुढे काय म्हणलं बघा लवकर. राईट फॉर्म्युला ऑफ आरडीडी ऑन 6th लाईन फ्रॉम बॉटम पेज. म्हणजे बॉटम साईडनी लिहायचं, खालच्या बाजूनी 6व्या ओळीवरती तुमचा फॉर्म्युला येणार आहे. इज इट करेक्ट? किती पानं लागतील फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेमसाठी? 3. फर्स्ट पेज ट्रेडिंग अँड पी एंड एल. सेकंड पेज पी एंड एल अँड कॅपिटल. थर्ड पेज बॅलन्स शीट अँड नोट ऑफ आरडीडी. ओव्हर. 3 पानापेक्षा जास्त जागा आपल्याला लागणार नाहीये. नाव नेक्स्ट, स्टार्ट मेकिंग पोस्टिंग. हे जरा एकदा ड्रॉ झालं ना तुमचं छानपैकी का पोस्टिंग करायचे. मी ड्रॉ करायला शिकवणार आहे तुम्हाला, मी सांगितलंय. स्टार्ट मेकिंग पोस्टिंग फ्रॉम ट्रायल बॅलन्स. बाळांनो पोस्टिंग हे ट्रायल बॅलन्स होणार. बरोबर आहे? इफेक्ट किती देणार आपण? 1 इफेक्ट. किती इफेक्ट देणार आपण? 1. फ्रॉम आयटम टू लास्ट आयटम. फर्स्ट आयटम टू लास्ट. म्हणजे पोस्टिंग करताना असं तांदूळ निवडल्यासारखं करायचं नाही. हा एक आयटम, हा एक आयटम, असं एक एक घ्यायचं नाही. यू आर नॉट ॲट मार्केट की या दुकानात थोडंसं, त्या दुकानात थोडंसं, असं नाही. ज्यावेळी तुम्ही पोस्टिंग करायला सुरुवात कराल, राईट आयटम बाय आयटम फ्रॉम फर्स्ट टू लास्ट. पहिल्या आयटम पासून शेवटच्या आयटम पर्यंत लिहा. कोणताही आयटम स्किप करू नका. लोकांना फार घाणेरडी सवय असते. काय? पहिला लिहिणार, मग 5वा लिहिणार, मग 7वा लिहिणार. डोंट डू लाईक दॅट. असं नाही करायचं. फक्त ट्रेडिंगचे निवडायचे, मग फक्त पी एंड एलचे निवडायचे, मग फक्त कॅपिटलचे घ्यायचे, मग बॅलन्स शीटचे घ्यायचे. असं नका करू. स्वतःवर विश्वास पाहिजे. जर आपल्यावरती विश्वास असेल ना की नाही, आय कॅन राईट ईच अँड एव्हरी आयटम नीटली अँड करेक्टली, वन बाय वन. एक्साइटमेंटला कंट्रोल करायचे थोडक्यात. बरीच मुलं काय करतात? एक एक आयटम लिहितात. म्हणजे काय? पहिला 5वा, पहिला मग 5वा, मग 10वा. मला कळतच नाही. अरे सरळ प्रॉब्लेम आलाय, सरळ सोडवा. तुम्हाला जास्त चांगलं समजणार आहे. निवडलं ना आपल्या लक्षात राहत नाही, एखादा आयटम स्किप होऊ शकेल. इज इट राईट? नाउ नेक्स्ट, मेक ऍडजस्टमेंट्स. आता ऍडजस्टमेंट करायच्या. ट्रायल बॅलन्सच्या खालच्या बाजूला ऍडजस्टमेंट असतील, 5 ऍडजस्टमेंट असतील. बरोबर आहे? गिव्ह 2 इफेक्ट्स कंपल्सरी. ऍडजस्टमेंट्सला नेहमी 2 इफेक्ट असतात, आयदर डेबिट इफेक्ट अँड क्रेडिट इफेक्ट. काही ऍडजस्टमेंटला 3 इफेक्ट पण असू शकतात, काही ऍडजस्टमेंटला 4 इफेक्ट पण असू शकतात. त्यानंतर शिकूयात ना. आत्ता फक्त शिकून तर घ्या बेसिक. एकदा मॉडेल लक्षात आलं का थिंग्स आर व्हेरी इझी. चेक द ट्रायल बॅलन्स अँड पोस्टिंग अँड ऍडजस्टमेंट इफेक्ट्स. एकदा सगळं झालं की पुन्हा एकदा ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग आयटम टू आयटम चेक करा. दिलेल्या ऍडजस्टमेंट किंवा सोडवलेल्या ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा रिवर्क करा. वेदर वी हॅव गिवन इफेक्ट्स, वेदर वी हॅव डिड ऍडिशन सबस्ट्रॅक्शन्स केलेत की नाही चेक करा. बऱ्याचदा गोष्टी राहतात. एखादा आयटम बाहेर घ्यायचा राहिला असेल तर त्याला बाहेर घ्या. बाहेर म्हणजे काय? सी, याच्यामध्ये 2 कॉलम असणार आहेत. एक म्हणजे इनर कॉलम आणि दुसरा म्हणजे आउटर कॉलम. इज इट राईट? नाउ नेक्स्ट,
खाली तुम्हाला काही मदत लागली तर माझे दोन्ही नंबर अवेलेबल आहेत, यू कॅन मेसेज मी एनी टाइम. पुढे काय म्हणलंय, हाऊ टू टॅली फायनल अकाउंट्स प्रॉब्लेम. पहिल्यांदा काय केलं पाहिजे, पहिलं अकाउंट कोणतं असणार आहे आपलं, फर्स्ट पेजवरचं अकाउंट, किंवा पहिल्यांदा काय करणार आहे, क्लोज नोट ऑफ आरडीडी, काय सांगितलंय, क्लोज नोट ऑफ आरडीडी अँड take it to profit and loss account. If answer is पॉझिटिव्ह, म्हणजे आरडीडी ची नोट बंद केली आणि उत्तर पॉझिटिव्ह आलं, कुठं जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, कारण तो आपला लॉस आहे. आणि इफ हे उत्तर जर निगेटिव्ह आलं, इफ आन्सर इज निगेटिव्ह, मग कुठं जाणार आहे सांगा लवकर, कारण इथं काय सांगा लवकर, प्रॉफिट आहे. इज इट राईट. नाव नेक्स्ट वन, सेकंड. आता हे झाल्यानंतर काय करा, सेकंड थिंग, क्लोज ट्रेडिंग अकाउंट. आता इथं पॉसिबिलिटी काय आहे, एकतर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या, कसं काढायचं. फर्स्ट ए, टेक डेबिट टोटल अँड ऑल्सो क्रेडिट टोटल. डेबिट टोटल पण घ्या आणि क्रेडिट टोटल पण घ्या. एकदा का तुम्ही टोटल्स घेतल्या, एकदा की तुम्ही टोटल्स घेतल्या, नाव चेक, चेक विच टोटल इज ग्रेटर. काय करा, चेक काय सांगितलं, चेक विच टोटल इज ग्रेटर, बरोबर आहे. पुढे सी, सी फाइंड आउट डिफरन्स. फाइंड आउट डिफरन्स कसा काढायचा आहे, ग्रेटर टोटल मायनस स्मॉलर टोटल, बरोबर आहे. नाव इफ क्रेडिट टोटल इज मोर, इकडे काय निघेल सांगा लवकर, ग्रॉस प्रॉफिट अँड ट्रान्सफर इट टू पी एंड एल अकाउंट क्रेडिट साइड. पुढे सेकंड, इफ डेबिट टोटल इज मोर, काय होईल जनरेट सांगा लवकर, तिकडे ग्रॉस लॉस काय तयार होईल बाळांनो, ग्रॉस लॉस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पुढे पुढे नाउ हियर ट्रेडिंग अकाउंट इज ओव्हर. वी आर गोइंग टू टॉक अबाउट नाउ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर आहे, नीट लक्ष द्या बाळांनो. 3 क्लोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय म्हणले, क्लोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुन्हा एकदा, ए टेक
totals. B, check which total is greater. C, find difference. पुन्हा एकदा, greater total minus smaller total. काय बोलते कळते? Now we will get net profit or net loss. बरोबर आहे? याला ट्रान्सफर करायचा. ट्रान्सफर नाही म्हणणार मी आता याला. ई, नेट प्रॉफिट काय करा, डिस्ट्रीब्यूट. नेट प्रॉफिट काय करायचं नो, डिस्ट्रीब्यूट बिटवीन पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो, नसेल दिला इक्वल. कसा डिवाइड करायचा आहे, इक्वल. बरोबर आहे? डिस्ट्रीब्यूट बिटवीन पार्टनर्स इन PSR. पण कुठे कुठे, P&L अकाउंटच्या डेबिटला. बरोबर आहे? आणि दुसरं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? तुम्हाला समजतंय का रे? खूप सोपं करतोय. पुढे F, जर नेट लॉस आला, काय आला, नेट लॉस. पुन्हा एकदा, डिस्ट्रीब्यूट बिटवीन पार्टनर्स इन PSR. कुठे, P&L अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर आहे? आणि सेकंड, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. हे फॉलोड ऑल ऑफ यू बाळांनो? हे अवघड आहे का रे? हे तुम्हाला येतंय, यू नो इट. पुढे आता P&L अकाउंट इज ओव्हर. नाउ वी आर गोइंग टू फोकस ऑन कॅपिटल अकाउंट. कशावरती फोकस करतोय? कॅपिटल अकाउंट. 3 नंबर. 3 नंबर नाही, याला नंबर किती दिला होता आपण? 3. 4 नंबर चाललाय आता. क्लोज. कॅपिटल अकाउंट. नाव पहिल्यांदा ए, टेक टोटल्स. बरोबर आहे? फाइंड डिफरन्सेस. सी, राइट ऑन डेबिट साइड. Write on debit side and take them to balance sheet. Liability side. बरं, हे सगळं झालं. बरोबर आहे? कॅपिटल अकाउंट पण क्लोज झाला होता. नाव लास्ट 5 नंबर. काय सांगा लवकर? टॅली बॅलन्स शीट. आपल्याला बॅलन्स शीट जे दिलेलं आहे किंवा आपण जे बनवलं बॅलन्स शीट, ते बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायचं आहे बाळांनो. सी हाऊ टू टॅली द बॅलन्स शीट. बरोबर आहे? टेक लायबिलिटी टोटल and asset total. Both must be equal.
दोन्ही टोटल कशा आल्या पाहिजेत सांगा लवकर, इक्वल. वन्स दे आर इक्वल प्रॉब्लेम इज टॅली अँड यू विल गेट 15 मार्क्स. बाळांनो अनेक लोकांना लॉजिक माहिती असतं, थेअरी माहिती असतं, बऱ्याच जणांना टॅली करता येत नाही. का? त्यांना स्टेप्स माहित नसतात, कसं पुढे जायचंय. घोकंपट्टीवाले वगैरे जर असतील ना, दे डोंट नो हाऊ टू और दे कॅनॉट अंडरस्टँड हे कसं केलं. हे करण्यासाठी तुम्हाला स्टेप्स माहिती पाहिजेत. स्टेप्स दिल्यात ना मी तुम्हाला. आता आपण बघूयात हाऊ टू ड्रॉ. काय बघूयात बाळांनो आपण आता, हाऊ टू ड्रॉ प्रॉब्लेम ऑफ, हाऊ टू ड्रॉ वर्किंग फॉर सॉल्विंग फायनल अकाउंट्स प्रॉब्लेम. बाळांनो मी तुम्हाला प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरला सोडवणार आता. म्हणजे आता आपलं सगळं रेडी झालंय. वी आर रेडी टू सॉल्व द प्रॉब्लेम. मी आज तुम्हाला एक 20 प्रॉब्लेमचं बुकलेटही पाठवलंय. तुम्ही क्लासमधून येलो बुकलेट घेतलंय, तुम्ही क्लासमधून बोर्ड बुकलेट घेतलंय. सो यू हॅव 3 सोर्सेस. बर, दुसरी एक गोष्ट, या वीकमध्ये 20-20 मार्काच्या 2 टेस्ट होणार आहेत, OCM आणि SP. सो बी रेडी फॉर युअर टेस्ट. बी रेडी फॉर युअर टेस्ट. टेस्ट विल बी ऑनलाईन. बरोबर आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये 3 टेस्ट तर नक्की घेणार, इको, OC, SP. इज इट राईट? 3 टेस्ट 20 मार्काची आहे. टेस्टला 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे फिल इन द ब्लँक्स आहे, ट्रू ऑर फॉल्स आहे. 2च आहेत. 20 मार्काची टेस्ट, एका चॅप्टरवरची टेस्ट आहे. सो दॅट इट विल कव्हर युअर थिअरी पार्ट. बरोबर आहे का? सो मायक्रो स्टडी करा. एका चॅप्टरचीच टेस्ट आहे, त्यामुळे काय तुम्हाला काळजी करायचं कारण नाही की बघा अभ्यास चालू झाला. आता अभ्यास व्हायलाच पाहिजे, कारण जून संपतोय, जुलै आलाय. बरोबर आहे का? आता पटपट जाणार यावर्षी, सगळं कळणार सुद्धा नाही. कधी 12वीला आलो, कधी 12वी संपली. बरोबर आहे, लाईक दॅट. कारण यू नो फॅक्ट्स काय चालल्यात सगळ्यांना माहिती आहेत आता, की त्याच्यावरती जास्त बोलायची मला गरज वाटत नाही. बरोबर आहे. तर थोडंसं पुढे जातोय आता. लक्ष द्या बाळांनो. आपलं ठरलं होतं, काय ठरलंय? प्रॉब्लेम किती पेजेसमध्ये सोडवायचा आहे? 3. फर्स्ट पेज. कमान परत एकदा लिहितो. फर्स्ट पेज. फर्स्ट पेज काय काय बनवणार इथं आपण? ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, सेकंड P&L account and capital account. Third page, balance sheet आणि note of RDD. Have followed all of you? Now let us move how to draw accounts. First, trading account. मी एकदा काढून दाखवलं, तुम्हाला माहितीच आहे कसं काढायचं असतं. थोडासा फरक आहे फक्त कॅपिटल अकाउंटमध्ये. बरोबर आहे. मी एकदा आखून दाखवलं, तुम्हाला एकदा कळलं कसं ड्रॉ करायचंय. किती लागणार आहेत आपल्याला? वी नीड 50 वर्किंग आपल्याला नक्की लागणार आहेत. सो तुम्ही ठरवायचं 50 आखायचे, झेरॉक्स काढायच्या, इट्स युअर कॉल. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला 50 वर्किंग नक्की लागतील आत्ता सुरुवातीला तरी. बरोबर आहे. कारण मी आता रोज 2-2, 3-3 गणितांवरती फोकस करणार आहे इथून पुढे. बरोबर आहे. एक नवीन पेज घेतो आता. याच्यात सुद्धा मला अजून जरा थोडंसं ठरवायचं आहे की 3 वेगवेगळ्या पेजवरती करायचं का एकाच पेजमध्ये करायचं. तर निर्णय माझा उद्यापर्यंत होऊन जाईल. टिल दॅट टाईम लेट अस मूव विथ ड्रॉइंग पार्ट. कुठे गेलं? व्ह्यू टोल्ड. दिस इज माय पेज आणि मी आता तुमच्यासाठी ड्रॉ करणार आहे बाळांनो. नीट लक्ष द्या. सो दिस इज आवर पेज ऑन विच वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. सो दिस इज युअर फर्स्ट पेज. इज इट राईट? मग मी इथं लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? पहिल्यांदा फर्स्ट पेजवरती लिहायचं इन द बुक्स ऑफ. हे पहिलं येणार आहे फर्स्ट लाईनवरती. बरोबर आहे.
सेकंड याच्यावरती येणार आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st मार्च. बरोबर आहे का? मार्जिन मधून काम करायचंय, मार्जिन मधून काम करायचंय. मी सुद्धा मार्जिन मधून करतोय. This is the second one. Now बरोबर सेंटरला पान भरून लाईन मारायची. आता फुल पेज. इज इट राईट? कायम लक्षात ठेवा, फुल पेज लाईन ड्रॉ करायची. हे जे डिस्टन्स असणार ते किती असणार आहे? 2.5 सेंटीमीटर. दिस इज 2.5 सेंटीमीटर. अगेन 2.5 सेंटीमीटर. इज इट राईट? पुढे आता अगेन 2.5 सेंटीमीटर. बरोबर आहे? अगेन 2.5 सेंटीमीटर. सो दिस इज आवर फर्स्ट पेज. आता आपल्याला सबडिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? सबडिवाइड. प्लीज लक्ष द्या जरा, प्लीज लक्ष द्या जरा. आता सबडिवाइड करतोय, थोडासा वेळ लागतो पण एकदा सवय झाली का टायमिंग मध्ये काम होतं. लक्षात घ्या बाळांनो, once you become master it's very easy to subdivide. बघा, this is what subdivision is. आता पेज नाही हलवायला पाहिजे, खरं तर मला पट्टी हलवायला पाहिजे होती. फारच सिंपल. बरोबर आहे का? अगेन
हे फार महत्त्वाचं काम आहे. हे जो करणार नाही त्याचे 100% प्रॉब्लेम चुकतील. सेम ऑन क्रेडिट साइड. सेम ऑन क्रेडिट साइड. ना अजिबात अवघड नाही आहे. थिंग्स आर रिअली सिंपल. पुढे So this is how we are going to prepare our trading and P&L account. थोडं मोठं झालंय पण ते आता मी उद्याच्या लेक्चरमध्ये ॲडजस्ट करून घेतो कारण मी आधीच आखून ठेवलेलं असणार आहे. मग इथे लिहायचं आहे मला. डेबिट क्रेडिट बरोबर आहे. पर्टिक्युलर्स डिटेल्स अमाउंट रुपीज. तुम्ही सिम्बॉल पण करू शकता. तुम्ही रुपीजचा सिम्बल सुद्धा करू शकता. डिटेल्स अमाउंट सॉरी डिटेल्स रुपीज अमाउंट रुपीज. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू बाळांनो. बरं किती लाईन्स मोजणार आहे मी? 14 लाईन्स. काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. सेफर साईडला काम करतोय. 14 लाईन्स. मग 14 लाईन्समध्ये आता हा जो वरचा पार्ट आहे कुठला? धिस पार्ट. हा जो पार्ट आहे दिसतंय का तुम्हाला? पेनने आता कसं दाखवू तुम्हाला खरं? धिस त्या डबल अंडरलाईन केला त्याच्या वरचा जो पार्ट आहे सगळा दॅट इज कॉल्ड ॲज ट्रेडिंग अकाउंट. काय म्हटलं पाहिजे त्याला सांगा लवकर? ट्रेडिंग अकाउंट. आणि खालचा जो पार्ट आहे हा सगळा बिलो पार्ट त्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? काय काय काढायला शिकलो आपण सांगा? फर्स्ट पेजवरती. दिस इज आवर फर्स्ट पेज. बरोबर. इथे येणार आहे प्रॉब्लेम नंबर 1. हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर. बरोबर आहे का? नाव याच्यानंतर आता मला पुढच्या पानावरती जायचं आहे. खरं कसं जाऊ पुढच्या पानावरती? आय एम नॉट गेटिंग. इकडंच बनवतो चालेल ना? तुम्हाला काय प्रॉब्लेम? उलट शेजारी शेजारी बघायला जरा जास्त योग्य वाटेल तुम्हाला. आणि उद्याचं जरा ट्रेडिंग P&L जरा थोडं छोटं करतो म्हणजे जागा भरपूर मिळेल आपल्याला. दिस इज आवर नेक्स्ट पेज. ॲक्च्युली हायलाईट करूया थोडंसं त्याला. बस. सो दिस इज द बायफर्केशन म्हणूयात आपण आता जरा की या बाजूला ट्रेडिंग P&L आहे. थोडं छोटं होऊ शकतं अजून. ट्रेडिंग P&L मध्ये डिवाइड केलं आहे. बरोबर आहे. इथं आता मला काय करायचं आहे? दिस इज ऑन माय सेकंड पेज. कुठलं पेज आहे? सेकंड पेजवरती मला काय करायचं येईल किंवा काय करता येईल मला?
आता पुन्हा एकदा व्हॉट एम आय गोइंग टू डू, लास्ट साईडनी म्हणजे इकडून फ्रॉम बॉटम साईडनी मला 14 लाईन्स मोजायच्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 साधारण इथे येते कुठेतरी ते. बरोबर आहे. लक्ष द्या आता जरा काय करतोय. पुन्हा एकदा स्केल. We are going to draw line. पुढे वरती पुन्हा एक लाईन. बरोबर आहे. मध्यभागी पुन्हा एकदा 2.5 सेंटीमीटर. इथं 3 सेंटीमीटर घेतलं तरी चालू शकेल डिस्टन्स. 3 सेंटीमीटर्स. हिअर ऑल्सो 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर. इज इट राईट? याला म्हणूयात आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये PSR जो काय असेल तो. पर्टिक्युलर्स. इथं पार्टनरचं नाव येणार आहे, इकडं पार्टनरचं नाव येणार आहे. पार्टनरची नावं येतील इकडे. आणि आता पुन्हा एकदा स्केल. सबडिवाइड. जसं मला जमतंय तसं तुम्हाला तर नक्की जमायला पाहिजे. मी तर टेक्नॉलॉजी वापरतोय. तुम्हाला हे सगळं हाताने करायचं आहे. सो दिस इज व्हॉट युअर स्केल. बरोबर आहे. अँड नाव लास्ट वी हॅव टू गो विथ इज बॅलन्स शीट. मध्ये कसं होणार आहे मला माहीत नाही. पेज 1 पेज 2 दिसतंय खरं. मोठं करून बघूयात जरा थोडंसं. ठीक आहे. दिस इज ओके. अँड लास्ट विच वी हॅव टू डू इज बॅलन्स शीट. थोडी आहे जागा इकडं अजून. बघूयात जमतंय का. उद्या मी तुम्हाला परमनंट सोल्युशन देणार. त्यामुळे काय मला माझ्या एंडला तुम्हाला तर कळलं. पेज 1 पेज 2 पेज 3 तुम्हाला कळलं आहे. हे माझ्या एंडला चाललं आहे. कारण मला तुम्हाला एकत्र सगळं दाखवायचं आहे. जसं मी वहीत सोडू किंवा फळ्यावरती वर्गात सोडवतो तसं तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवायचं आहे. बाकी काही नाही. हा सगळा आटापिटा तेवढ्यासाठीच चालला आहे. बरोबर आहे. थोडंसं लिहितो वरती पहिल्यांदा. फर्स्ट लाईनवरती येणार आहे. इन द बुक्स ऑफ खाली बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च
नीट लक्ष द्या. मधली लाईन डबल लाईन येणार आता. साधारण एक 20 एक लाईन्स, 22 झाल्या तरी चालतील. 22 आणि 28 ना, कारण म्हणून थोडंसं अनइवन वाटतंय, पण ते वहीचे 2 भाग इक्वल केले की काय प्रॉब्लेम नाही. इफ यू डिवाइड युअर पेज इक्वली, नो इश्यू ॲट ऑल. जॉईंट जर पूर्ण लाईन मारली असती एकदाच तर जॉईंट आले नसते ॲक्च्युली. इट्स ओके, चुका कळतीलच. आणि आता सगळ्यात शेवटी लास्ट इज नोट ऑफ RDD. कशी येणार आहे? खाली 6 ओळी तरी पाहिजेत. RDD इज इक्वल टू ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD मायनस ओल्ड RDD. सो दिस थिंग्स वी नीड एव्हरी डे. याला म्हणतो इथं पेज 1, पेज 1, पेज 2 and this is page 3. This is what page 3. Have you followed all of you बाळांनो? तुम्हाला समजतंय का रे? असं तुमच्या वहीत दिसलं पाहिजे. लेट अस सी हिअर. थोडं बारीक अजून करतो. हे आता मी एकदा मॅनेज केलं ना व्यवस्थित का मला येऊन जाणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझं बरोबरच आहे. एवढं छोटं लिहून पण तुम्हाला दिसणार नाही आहे, त्यामुळे मी ते मोठ्या ह्याच्यात करून देतो बरोबर. फक्त तिन्ही अकाउंट एकत्र दिसले. आता कॅपिटल अकाउंट जरा जास्त मोठं झालं, बाकी एकदम व्यवस्थित झालं मात्र. सो दीज आर द 3 पेजेस विच वी नीड फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स टू सॉल्व द प्रॉब्लेम. मला आशा आहे तुम्ही सगळेजण मला फॉलो कराल. मनापासून विनंती करतो बाळांनो की तुम्ही सगळी लेक्चर्स डिटेलमध्ये पहा. अजून एक गोष्ट सांगतो, आज डिले कराल तर उद्या उशीर होईल, कारण उद्यापासून किंवा काही लेक्चर्स नंतर याचं रिपीट टेलिकास्ट होणार नाही. त्यामुळं डोंट मेक एक्सक्यूजेस. रोजच्या रोज लेक्चर ऐका, कारण आता मी लेक्चर्स होल्डवरती टाकणार आहे. म्हणजे आजचं लेक्चर अवेलेबल ओनली फॉर 1 डे. बरोबर आहे का? कारण मला असं लक्षात आलं की लोक जरा थोडीशी आळशी झाली आहेत. रेकॉर्डेड लेक्चर कधी पण बघायचा प्रयत्न करत असतील असं मला वाटायला लागलंय. त्यामुळं फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट आय विल रिक्वेस्ट यू, दुसरं कोणतंच काम नको, फक्त सरांचं लेक्चर. का? कारण नो रिपीट टेलिकास्ट. हे फॉलोड ऑल ऑफ यू. सो थँक्यू व्हेरी मच. आज इथंच थांबूयात, उद्या भेटूयात. प्रॉब्लेम नंबर 1 फायनल अकाउंट्स अँड लेट अस एन्जॉय टॉपिक फायनल अकाउंट्स. बरोबर आहे का? मी 10 प्रॉब्लेम झाल्या लगेच आय एम गोइंग टू स्टार्ट विथ न्यू टॉपिक. थँक्यू व्हेरी मच. आणि होमवर्क तर भरपूर असणार आहे, कारण होमवर्कचं मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचलं असेलच. आजच्या लेक्चरसाठी थांबूयात. गुड बाय.